श्री रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी सोलापुरातील जवळपास 1,500 भाविक शनिवारी सायंकाळी अयोध्येकडे रवाना झाले. अयोध्येत नुकतीच श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. यामुळे श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक हे अयोध्येकडे जात आहेत. दरम्यान रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी सोलापुरातील जवळपास 1,500 भाविक शनिवारी सायंकाळी रेल्वेतून अयोध्येकडे रवाना झाले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी रेल्वे स्थानक दणाणून गेलं होतं. सोलापुरातून अयोध्येसाठी एक विशेष रेल्वे बुक करण्यात आली. ही रेल्वे शनिवारी सायंकाळी 7 वाजता अयोध्येकडे रवाना झाली. आमदार विजयकुमार देशमुख यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी जवळपास 36 तासांचा प्रवास करून सोमवारी सकाळी अयोध्येत पोहोचणार आहे. तिथं सर्व भाविकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रवासादरम्यान भाविकांना भोजन आणि अल्पोपहाराची सोयही करण्यात आली आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेची पूजा केली. हे सर्व भाविक 20 तारखेला दुपारी अयोध्येहून सोलापूरसाठी निघतील आणि गुरुवारी ते सोलापुरात पोहोचतील, अशी माहिती नागेश सरगम यांनी दिली. रामभक्त या सोलापूरहून निघत आहेत. या सर्वाकरिता आमचे शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांचे सहकार्य, विशेष सहकार्य लाभलेलं आहे. म्हणजे सर्व रामभक्तांचं, केवळ भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद एकदा म्हणजे गगनात मावण्याचं झालंय. आणि हा स्टेशन परिसर, संपूर्ण रेल्वे हा राममय आणि भक्तिमय वातावरणानं फुलून आता चाललेला आहे. जय सिया राम, जय जय सिया राम, 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 जय सिया राम, जय जय सिया राम. यासाठी अनिल कंदलगी, श्रीनिवास कर्ली, रामचंद्र जन्नू, आनंद बिर्रू, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, सवित्रा पल्लटी, संपदा जोशी आदींनी परिश्रम घेतले.